तर चला मंडळी, ग्रिल पनीरची रेसिपी झटपट पटपट तुमच्याबरोबर शेअर करते. तर आत्ता बनवत होती ग्रिल पनीर. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या घरी मी ही रेसिपी बनवत आहे ग्रिल पनीरची. आणि ह्याच वेळेला एक ॲक्सिडेंट म्हणजे छोटासा अपघात झाला. मला माहीतच नव्हतं, चाकूला धार केली होती आणि पनीर फ्रीजरमध्ये होतं त्यामुळे कडक होतं. पनीर कापायला गेली आणि बोट कापून घेतला. असा जबरदस्त बोट कापला की रक्तच थांबत नव्हतं. काहीही झालं तरी वेळेवर सरांना आणि मॅडमना नाश्ता द्यायचाच आहे ना. तसंच कसं बसं कापत होती पण रक्त काय थांबत नव्हतं. मुकेश भैया बोलले बँडेज आणून देऊ का, बँडेज लावा. आता काम करायचं आहे, स्वयंपाक बनवायचा आहे, बँडेज लावून कसं चालेल. तसाच हा हात धुतला आणि व्यवस्थित ते ब्लड पुसून घेतलं तरी पण ब्लड येत होतं. मॅडमसुद्धा म्हटल्या दीदी आप बँडेज लगा लो. शेवटी ते ब्लड क्लीन केलं आणि हातामध्ये असा टिश्यू पकडला आणि पटापट कामं करून घेतली. तर बघू शकता मी ही एकच रेसिपी नाही बनवते, हिच्याबरोबर मी हर्ब राईस पण बनवला आहे, रायता पण बनवला आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये ही एकच रेसिपी शेअर करते. पनीर असे लांब लांब कट करून घेतले. तुम्हाला जर चौकोनी आकारात कट करायचे असतील, ग्रिल करायचं असेल गॅसवर किंवा ओव्हनमध्ये, तर तुम्ही चौकोनी आकारात पण करू शकता. मी हे पॅनमध्ये करणार आहे त्यामुळे अशा आकारामध्ये पनीर कट करून घेतले. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकलं, ब्लॅक पेपर पावडर टाकली, मीठ टाकलं. हे सगळं टाकून आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे. त्यानंतर हे थोडंसं काळं मीठ टाकलं चवीपुरतं. ह्याची जर तुम्हाला फुल रेसिपी बघायची असेल तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्यानंतर हे मिक्स हब आहे, पिझ्झा सिझलिंग पण म्हणतात त्याला, हे टाकलं. थोडासा पिरी पिरी मसाला आहे हा, पिरी पिरी मसाला म्हणजेच तो पेरी पेरी मसाला, तो सुद्धा टाकला. आणि रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. आणि नेमकी मिरची पावडरचं तर पॅकेट आहे ते माझ्या कापलेल्या ठिकाणी लागलं आणि पुन्हा झोंबायला लागलं. परत जाऊन डेटॉलने हात धुतला आणि पुन्हा हातामध्ये टिश्यू धरला आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलं. हे आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे. त्यानंतर हे मिक्स करायला मुकेश भैयांनी पण मला मदत केली. तुम्हाला ते पुढे दिसेलच. तर अशा प्रकारे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा आमचूर पावडर टाकले किंवा लिंबाचा रस टाकला तरी खूप छान चव येते. तर अशा प्रकारे मला मुकेश भैयांनी हे मिक्स करून दिलं. त्यानंतर मी पॅन ठेवलं गॅसवर, त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकलं. दोन्ही नीट सगळीकडे पॅनमध्ये मिक्स करून पसरवून घेतलं आणि असे एक 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 करून हे पनीरचे स्लाईस म्हणजेच पनीरचे तुकडे मी टाकून घेतले. तर खूपच सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. फुल रेसिपी यूट्यूबवर चॅनलवर टाकलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर आत्ताच चॅनलला फॉलो करा. रोज मी माझ्या चॅनलवर अशाच नवनवीन टेस्टी हेल्दी रेसिपी टाकत असते. तर बाजूचं बेल आयकन पण दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर कशी वाटली ही झटपट टेस्टी इझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. छान छान कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल.